लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात, ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला, तुमच्या हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने मी माझं आयुष्य जगायचं थांबवत नाही. मी ते कधीच थांबवलं नाही. मी माझा आनंद म्हणजे मी कायम जे म्हणत आले की परिस्थिती माझ्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच माझ्या हातात आहे ना. आणि तिथे आनंदी राहायचं हे मी ठरवलंय. त्यामुळे तो आनंद कुणीच दूर नाही घेऊन जाऊ शकत. लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात, ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला, तुमच्या हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने मी माझं आयुष्य जगायचं थांबवत नाही. मी ते कधीच थांबवलं नाही. मी माझा आनंद म्हणजे मी कायम जे म्हणत आले की परिस्थिती माझ्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच माझ्या हातात आहे ना. आणि तिथे आनंदी राहायचं हे मी ठरवलंय. त्यामुळे तो आनंद कुणीच दूर नाही घेऊन जाऊ शकत. लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात, ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला, तुमच्या हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने मी माझं आयुष्य जगायचं थांबवत नाही. मी ते कधीच थांबवलं नाही. मी माझा आनंद म्हणजे मी कायम जे म्हणत आले की परिस्थिती माझ्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच माझ्या हातात आहे ना. आणि तिथे आनंदी राहायचं हे मी ठरवलंय. त्यामुळे तो आनंद कुणीच दूर नाही घेऊन जाऊ शकत. लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात, ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला, तुमच्या हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने मी माझं आयुष्य जगायचं थांबवत नाही. मी ते कधीच थांबवलं नाही. मी माझा आनंद म्हणजे मी कायम जे म्हणत आले की परिस्थिती माझ्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच माझ्या हातात आहे ना. आणि तिथे आनंदी राहायचं हे मी ठरवलंय. त्यामुळे तो आनंद कुणीच दूर नाही घेऊन जाऊ शकत. लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात, ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला, तुमच्या हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने मी माझं आयुष्य जगायचं थांबवत नाही. मी ते कधीच थांबवलं नाही. मी माझा आनंद म्हणजे मी कायम जे म्हणत आले की परिस्थिती माझ्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच माझ्या हातात आहे ना. आणि तिथे आनंदी राहायचं हे मी ठरवलंय. त्यामुळे तो आनंद कुणीच दूर नाही घेऊन जाऊ शकत. लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात, ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला